भगवंतांनी जेव्हा प्रकृती बनवली तेव्हा प्रकृतीच्या पालन पोषणाची सर्व व्यवस्था ही त्यांनी बनवली। असे भगवान जे यज्ञ पुरुष किंवा सर्व यज्ञाचे भोक्ता म्हणून जाणले जातात ते सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत। तर पोटाकडे ते अन्न गेल्यावरच आपल्या सर्व अवयवांना ही संतुष्टी शक्ती मिळणार आहे। कारण देवतागणही भगवंतांचेच भक्त आहेत। इंद्र, चंद्र, वरुण यांसारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे। सर्व व्रजवासी भगवंतांच्या कृपेच्या छत्रछायेखाली असल्यामुळे इंद्र त्यांचं काहीही बिघडू शकले नाही। तर जेव्हा भगवान श्रीकृष्णांची पूजा अर्चा केली जाते तेव्हा इतर देवी देवतांची वेगळी पूजा अर्चा करण्याची आवश्यकता नसते। हे स्वतः भगवान श्रीकृष्णच येथे आपल्याला शिकवत आहेत। मुळाला पाणी घातल्यावर संपूर्ण झाडाचे आपोआपच पोषण होते। परमेश्वर संतुष्ट झाले तर ते आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक अशा सर्व इच्छा पूर्ण करतात आणि भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याचा कलियुगामध्ये हाच मार्ग आहे की हरे कृष्ण महामंत्राच्या संकीर्तनाचा यज्ञ आचरणात आणणे आणि भगवत प्रसाद ग्रहण करणे। जर आपण कृष्ण प्रसाद ग्रहण करीत असू तर आपले आध्यात्मिक पोषण तर होतेच आणि बाय डिफॉल्ट शरीराचेही पोषण होते। परंतु जे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात त्यांना पाप केल्यामुळे जे दुःख मिळणार होते ते मिळत नाही, कारण त्यांचे पाप नष्ट झालेले असते। परंतु तरीही भगवंतांचे शुद्ध भक्त पाप नष्ट करण्यासाठी भगवंतांची भक्ती करीत नाहीत, तर त्यांच्या प्रसन्नतेसाठी म्हणजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्यांची भक्ती करतात आणि बाय डिफॉल्ट पापेही नष्ट होतात। आपण बऱ्याच वेळा अयशस्वी होतो। अयशस्वी होण्याची काही कारणे आहेत, ती म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। म्हणून जो कोणी रोज या महामंत्राचा जप करतो तो दोषांपासून स्वतःला वाचवू शकतो। मग त्या विभागांच्या देवता कशा काय प्रसन्न राहणार? म्हणून जेव्हा पृथ्वीवर भक्तांची संख्या वाढते तेव्हा ती अति प्रसन्न होते। आणि आपण भगवंतांची आणि पृथ्वीची संतान आहोत, म्हणून आपल्यामुळे पृथ्वीवरचा भार वाढता कामा नये, तर एकमेकांना भगवंतांची भक्ती आपण शिकवली पाहिजे। कलियुगामध्ये जीवनात आनंदी राहण्यासाठी